सेवानिवृत्ती म्हणजे शासकीय सेवेतील एक अविभाज्य बाब. आयुष्याची सायंकाळ झाल्याची धूसर जाणीव निर्माण करून देणारी सेवानिवृत्ती मनाला चटका लावणारी असली तरी कर्तव्यतत्पर माणसांसाठी ही नव्या जीवनाची सुरुवात असते. सहकार विभागातून विभागीय सहनिबंधक म्हणून निवृत्त होणारे नाशिक रोडच्या शिखरेवाडीतील सुहास पवार यांनी मात्र जीवनातील या परिवर्तनाला सहजतेने स्वीकारले. धोरणीपणाने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन घेऊन याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपणारे सुहास पवार यांच्या सेवापूर्तीनिमित्त विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी महापौर अशोकराव दिवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते करुणासागर पगारे, किरण गायकवाड, निवृत्त पोलीस अधिकारी विजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर करुणासागर पगारे, बबलू भालेराव आणि अशोकराव दिवे यांनी सुहास पवार यांच्या वाटचालीचा आढावा घेताना त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. सारीच ऐकत होते. खूप ऊर भरून आल्यासारखं वाटलं. खूप ऊर भरून आल्यासारखं वाटलं की माझ्या सुहासचं किती कौतुक करतायत आणि जे कौतुक करतायत त्यांचे शब्द किती शांतपणे सारीच मंडळी ऐकतायत. खूप समाधान वाटलं. पण मला असं वाटतंय की शासनाने आता नियमात बदल करायला हवा. शासनाने आता सेवानिवृत्तीच्या कायमामध्ये खऱ्या अर्थाने बदल करावा. ज्याची इफिशियन्सी आहे, ज्याची कामाची तत्परता आहे, कामाची ज्याची गॅरंटी आहे, अशा लोकांना शासनाने खऱ्या अर्थाने सेवानिवृत्त करू नये. सेवानिवृत्त करायलाच नाही पाहिजे. आता माझ्या सुहासकडं आणि त्याच्या सुविद्य पत्नीकडं बघितल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे जाणवेल का ही सेवानिवृत्त पतीची पत्नी आहे असं वाटतंय का तुम्हाला? असं वाटतंय की त्यांच्या लग्नाचा वाढदिवस की काय? मध्ये किती अवघड परिस्थिती आहे. त्यात मागासवर्गीय प्रवर्गातनं वर्ग 1 अधिकारी म्हणून अतिशय आनंदाने दिवाळीच्या पर्वात रिटायर्ड होणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ते भाग्य पवार साहेबांना लाभलं याचा सगळ्यात तुम्हाला आम्हाला आनंद होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या दिवशी त्यांचा सेवापोटीचा कार्यक्रम चाललेला होता पालघरला त्यांच्या ऑफिसमध्ये 30 तारीख आणि 31 तारीख, त्यावेळेस त्यांचे जे काय फोटोज बघितले एक प्रश्न मनात पडला, रिटायर्ड साहेब झालेत की त्यांच्या ऑफिसमधले कर्मचारी झालेत? कारण ह्या व्यक्तीने एक प्रेम म्हणून, सगळ्यांचा सहकार्य म्हणून प्रत्येकाला रिटर्न गिफ्ट देऊन शुभेच्छांचा स्वीकार केला होता. आणि तो जो माहोल होता तो निश्चितच मन हेलावून टाकणारा होता. म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर जाणारी व्यक्ती आणि आपल्या शेवटच्या टोकाच्या कर्मचाऱ्यासाठी असणारी ज्याला आपण म्हणूया की एक मनातलं प्रेम हे त्या कार्यक्रमात दिसत होतं. पण हे सगळं त्यांचं असताना त्याची कौटुंबिक परिस्थिती काय, सगळं काही असताना सुद्धा तो जेवढा कौटुंबिक आहे तेवढा सामाजिक आहे. तो जेवढा सामाजिक आहे तेवढ्या त्याच्या सामाजिक जाणीवा टोकदार आहे. आणि म्हणूनच त्याने आम्हाला गौतम छात्राला अशोक भाऊ आमची पाण्याची टाकी फुटली तक्षशिला विद्यालयाची त्यावेळेसही त्यांनी मदत केली. आणि तो स्वतः काल हॉस्टेलवर जाऊन आला. सर तर बसलेले आहेत आमचे गौतम छात्रालयाचे आणि तुम्हाला काय पाहिजे त्यांनी विचारलं आणि त्यांनी ती गरज ताबडतोब पूर्ण केली. मुलांना आता शाळा सुरू झाल्या आणि ग्रँट आलेली नाही म्हणून त्यांना धान्य आणि किराणाच्या रूपात जोडीला मदत केली. काल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शावर वाटचाल करणाऱ्या सुहास पवार यांनी सहकारी आणि कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्या 36 बंगल्यामध्ये त्यावेळी इतकं ऋण आमचं प्रेम होतं की ज्यावेळी माझ्या वडिलांना पॅरालिसिस झाला त्या कॉलनीतले माणसं जे अंग सोडायला होते त्यावेळी 12वीला होते. त्यामध्ये फकीरा भांडारे साहेब असतील, के बाबुल साहेब असतील, अनेक या ठिकाणी हरिभाऊ जाधव साहेब असतील. मी त्यांच्यामध्ये राहायचो. मी लहान जरी असलो, आमचे साळवे काका असतील जे विजय साळवेंचे वडील, त्यांच्यामध्ये मी राहायचो.
आणि त्यांचे त्यावेळी मला ते विचार पटायचे की नाही काहीतरी आपल्या समाजासाठी करावं लागेल. आणि म्हणून त्यांच्यापासून मला गोडी लागली की ही सोसायटी ज्यावेळी स्थापन झाली ती कोणत्या परिस्थितीत झाली असेल. तर मी सहकार क्षेत्रात आहे. एक सोसायटी काढण्यासाठी किती वनवन भटकावं लागतं हे मला माहीत आहे. त्या 36 लोकांनी, त्यावेळी माझे वडील मुंबईला होते, 1968 सालचे रजिस्ट्रेशन आहे या सोसायटीत. त्यावेळी किती भयानक परिस्थिती असेल या ठिकाणी. आणि म्हणून त्या सगळ्या सोसायटीचं माझ्या कार्यालयातील नाशिक असेल, पालघर असेल, मुंबई असेल, त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. यानंतर उपस्थित जनसमुदायानं सुहास पवार आणि कविता पवार या दाम्पत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. या सोहळ्यास अविनाश पाटील, राजेंद्र निकम, उपआयुक्त वसई महापालिका अजित मुठे, SS मोरे, SA आहेर, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, जगदीश पवार, PK गायकवाड, ॲडव्होकेट दीपक बर्वे, विलास कांगुर्डे, संजय सोनवणे, रवींद्र बागुल, राजू वाघ, प्रदीप बागुल, नितीन काळे, अशोक बर्वे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक रोड.